नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणाच्या विषयावरती अनेक मान्यवरांशी बोलतोय, कार्यकर्त्यांशी बोलतोय. कारण इतके दिवस सुरू असलेलं जरांगेंचं आंदोलन मुंबईच्या वेशीवर जाऊन वाशीत जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्याची समाप्ती केली JR काढून. पण या आंदोलनातनं नेमकं मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळालं का, यावर अनेकांच्या मनात शंका कुशंका आहेत. नेमकं सत्यता काय, आरक्षण नेमकं मिळणार आहे का, सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ काय, कुणबी मराठा याचा खरंच लाभ होणार आहे का, नंतर ओबीसींच्या रिएक्शन आपण जाणून घेतलं. पण ह्या सगळ्या आरक्षणाचे अभ्यासक आज नाही, आज जरांगे आपल्याला सगळे नेते झालेले दिसतात. पण आरक्षणाचा लढा एवढा सोपा नाही, एवढं खूप जुना आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांनी हा सुरू केलेला आहे. सुरुवातीला ज्यावेळेस कोणी आरक्षण हा शब्द काढला की कोणी बोलायचंही नाही, दादा मला आठवतंय, कमीपणा वाटायचं आरक्षण मागितलं. त्या काळात तुम्ही आरक्षणाचा लढा सुरू केला होता आणि आज ह्या टप्प्यावरून पोहोचला. खरंच आज काही हाती लागले समाजाचं? आज जो अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढलाय तो वाचल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या मागण्या आंदोलनकर्त्यांकडून केल्या गेल्या होत्या त्याच्यावर त्यांनी सांगोपान विचार असा केलेला दिसतोय की बाबा हे आम्ही देऊ. त्याचा अध्यादेश काढला. तो कुठलंही आंदोलन थंड करायचं असेल जे उग्र झालंय किंवा सरकारच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले तर अशा प्रकारचे अध्यादेश यापूर्वी काढलेले आहेत. म्हणजे मराठा क्रांती मोर्चाचे ज्यावेळेस 58 मोर्चे झाले त्यावेळेसही काढले गेले. आता अध्यादेश काढल्यानंतर अध्यादेशाच्या प्रमाणे लाभ मिळण्यासाठी काय करावं लागेल तर त्याला पहिल्यांदा कायद्यात रूपांतर करावं लागेल. म्हणून 16 फेब्रुवारीला सरकारने सांगितलं की आम्ही अधिवेशन घेतोय. म्हणजे विधानसभेत आणि विधान परिषदमध्ये म्हणजे कनिष्ठ आणि वरचं सभागृह अशा दोन्ही ठिकाणी 2/3 बहुमताने तो कायदा पारित करावा लागेल. तिथं वेगवेगळे पक्ष संघटनेचे लोक आहेत, जाती समूहाचे आहेत, वर्गाचे आहेत, वेगवेगळी मतप्रवाहाचे लोक आहेत. त्यामुळं 2/3 बहुमत संघटित करणं आणि तो कायदा करणं ही पहिल्यांदा कसोटी दिसते. कारण आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेना 2 गटात विभागलेली आहे, राष्ट्रवादी विभागलेली आहे, बीजेपी एक पक्ष आहे, काँग्रेस एक पक्ष आहे आणि अन्य. तर 2/3 बहुमत करणं मला अवघड दिसतं कायदा बनवताना. त्यातनंही कायदा झाला, सगळ्यांनी संमती दिली तर हा कायदा आपली जी लोकशाही आहे तिथं लोकप्रिय निर्णय घेतले जातात. कारण मायबाप सरकार आहे आणि मग तो कायद्याच्या कसोटीवर टिकतोय का, म्हणजे हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात टिकतो का ते पाहावं लागेल. जुना आपण जर कायद्याचा अभ्यास केला तर मी आपल्याला सांगतो की खुल्या वर्गामध्ये आणि मागासवर्गीय वर्गामध्ये विवाह झालेले आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर कैलासवासी विमल मुंदडा या शब्दातनच आपल्याला कळतं की उच्चवर्णीय खुल्या वर्गातील जैन समाजाच्या व्यक्तीवर त्यांचं लग्न झालं. पण ते आरक्षित वर्गातनं आमदार होत्या केज मतदारसंघातनं. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी त्याच मतदारसंघामधून मागणी केली परंतु ती त्याला मिळाली नाही कारण वडील हे खुल्या वर्गातले होते. आणि म्हणजे याचा अर्थ आहे की कुठलाही स्त्री पुरुष खुल्या वर्गातली असेल तर त्याचं स्टेटस तसंच राहतं आणि मागासलेल्या वर्गातलं असेल तर ते तसंच राहतं. म्हणजे याचा अर्थ आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण मिळणं अडचणीचं ठरतं. कारण मराठा समाज हा जात म्हणून पहिल्यांदा खत्री आयोगाकडे अपियर झाला, त्याच्यानंतर बापट आयोगाकडे झाला आणि सगळी निर्णय प्रक्रिया ही मारुती गायकवाड पर्यंत चालू राहिली. आणि मारुती गायकवाडांनी अंतिमतः मान्य केलं मागासलेपणा, परंतु सुप्रीम कोर्टाने अमान्य केलं. कारण पहिले केंद्रीय स्तरावर 2 आयोग झाले होते. एक काका कालेलकर आयोग 1955 आणि BP मंडल 1980. त्या दोन्हीही आयोगामध्ये मराठा जातीचा समावेश नव्हता. हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला की बाबा ते त्यावेळेस मंडल आयोगाच्या प्रगत जातीच्या यादीमध्ये मराठा समाजाचा क्रमांक 2रा होता, बरोबर? नाही, खरं नाही. मंडल कमिशन आणि खत्री कालेलकर आयोगामध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता. खत्री आयोग प्रगत जातीमध्ये म्हणतो मी. नाही, हा प्रगत जातीमध्ये होता. प्रगत जातीमध्ये होता म्हणजे पुढारलेल्या जातीमध्ये होता. कारण तशात म्हणजे कसं आहे, मंडल कमिशन, खत्री आयोग, आपलं कालेलकर आयोग याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की ओबीसीच्या जाती आहेत पहिल्यांदा 2399 आणि नंतर 3743 एवढ्या जाती होत्या. पण त्याच्यात मराठा समाजाचा समावेश नव्हता. म्हणजे तो खुल्या वर्गात होता, प्रगत वर्गामध्ये होता. बरोबर आहे. पण आता 2004 साली आपल्याला माहिती तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक JR काढला. आता जसा JR निघाला त्याच्यामध्ये सांगितले की कुणबी
या जातीचाही ओबीसी वर्गात समावेश करावा आणि तेव्हापासून कुणबींना हे ओबीसी प्रवर्गात समावेश करून कुणबी दाखले मिळू लागले. नंतर त्याचा राजकीय वापर झाला, आपण सगळ्यांनी पाहिला. पण आता त्याच कुणबी म्हणजे शेती करणारा म्हणून मग सगळे मराठी कुणबी या असा दावा करत जरांगेंनी मागणी केली सरसकट आरक्षण द्या. हे पॉसिबल आहे का? नाही, मला काही गोष्टी नमूद करणं गरजेचं आहे की कुणबी ही जात पहिला जो आयोग आहे तो काका कालेलकर आयोग त्याच्यामध्ये होती, नंतर मंडल कमिशन मध्ये पण होती. पण आपण जे म्हणताय की सुशील कुमार शिंदेंनी जो GR काढला ज्याला खत्री आयोगाचा आधार आहे तो 1 जून 2004चा, ती 83वी जात कुणबी, याच्यामध्ये पोट जात म्हणून मराठा कुणबी मराठा लेवा पाटीलचा समावेश केला. आता नेमकं काय झालंय की खत्री आयोगाने एक निरीक्षण नोंदवून ठेवलं की सरसकटचीच मागणी होती खरे मराठा सेवा संघ मराठा महासंघ, परंतु त्यांनी सांगितलं की सरसकट समावेश करणं हे अन्य ज्या जाती आहेत ओबीसीतल्या छोट्या छोट्या त्याच्यावर अन्याय होईल, त्यामुळे सरसकटला खत्री आयोगाने मान्यता दिली नाही. मराठा कुणबी याचा अर्थ काय किंवा कुणबी मराठा याचा अर्थ काय की 1967 पूर्वी तुमचे आजोबा पणजोबा यांच्या नोंदी जर कुणबी असतील आणि तशा प्रकारची वंशावळ जर तुम्ही आणली आणि नंतर 4 नातेवाईक हे तुमचे सगळे सोयरे जे म्हणतो आपण ते तुमच्या आईकडचे असतील वडिलांकडचे असतील यांच्याशी जर तुम्ही नातं जोडू शकला तर तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळतं. तर हे पूर्वीपासूनच होतं, परंतु जी मागणी आता होती सगळे सोयरे किंवा सरसकटची ही अमान्य करण्यासारखीच होती. पण सरकारने आता अध्यादेश काढलेला आहे. मला याच्यात सरळ सरळ दिसतं की कायदा बनवताना अडचणीत आहे आणि सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस जाईल ते टिकणं सुद्धा मला अवघड वाटतं. म्हणजेच आज शासनाने म्हणजे जरांगेंची मागणी होती सगळे सोयरे शब्दाचा उल्लेख त्यात समावेश असावा त्या GR मध्ये, तो मुख्यमंत्र्यांनी केला. समजा तो पुढच्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे की नाही? नाही, सगळ्यात महत्वाचं काय आहे की ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी अत्यंत स्पष्ट सांगितलं की सगळे सोयरे हा शब्द कायद्यात बसत नाही. सगळे सोयरे म्हणजे कोण हे ठरवावं लागेल. आता सगळे सोयरेचे आपल्याकडे बोली भाषेमध्ये असा अर्थ लावता जातो की सगळे म्हणजे काय की वडिलाकडचे नातेवाईक आणि सोयरे म्हणजे आईशी नातेवाईक असलेले, म्हणजे दोन्हीकडच्या नातेवाईकांना. म्हणजे नेमकं इथं काय की मराठा कुणबी विवाह अनेक झालेले दिसतात, कारण आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पण ते कुणबी आहेत आणि त्यांच्या पत्नी रेखाताई खेडेकर या मराठा आहेत आणि यांचा विवाह झाला असल्यामुळं त्यांना लाभ मिळतो. परंतु खेडेकर साहेब कुणबी असल्यामुळे त्यांच्या मुलांना सौरभला थोडक्यात कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही, सौरभला कुणबी सर्टिफिकेट मिळालंय, स्नेहाला मिळालंय, स्वप्नीलला मिळालंय, म्हणजे खेडेकर साहेबांच्या मुलांना मिळाले. कारण आई ही मराठा खुल्या वर्गात नाही ती, पण आईचे नातेवाईक म्हणजे ते जे आहेत खेडेकर साहेबांचे मेवणे किंवा सौरभ खेडेकरांचे मामा यांना नाही मिळालेले. हीच मूळ समस्या आहे. आपण पितृसत्ताक पद्धतीमध्ये वावरतो, म्हणजे वडिलाकडून आपल्याला जात येते, वंश येतो, DNA येतो. त्यामुळं महिला विवाह करून जरी आली असली म्हणजे सगळ्यांकडे मिळतं का तर मिळू शकतं, पण सोयऱ्यांना मिळणार का तर नाही. पण तरीही कुणबी आणि मराठा एकत्रित धरून सरसकट मिळणं कदापिही शक्य नाही. त्याला मराठा समाजाला मागासलेपणा सिद्धच करावा लागेल. जो प्रयत्न नारायण राणे समितीने केला होता, मारुती गायकवाडांनी केला होता, ते न्यायमूर्ती शुक्रे यांचं जे आता ओबीसी आयोग आहे हेही तशा प्रकारचा सर्वे करून, परंतु ते जर 50% वर दिलं गेलं मराठा समाजाला तर ते टिकणार नाही, हा धोका आहे. पण मराठा समाजाला 1967 पूर्वीचे पुरावे मिळाले कुणबीचे, तर ते ओबीसीचा आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. पण 2019ला EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आर्थिक दुर्बल घटक याचं संभाजी ब्रिगेड पहिल्या दिवसापासून समर्थन करतंय आणि सुप्रीम कोर्टातून 3-2 प्रमाणे न्याय मिळाल्यामुळं EWSचं आरक्षण लागू झालेलं आहे. ते ओबीसीसारखंच आहे, त्याला सुद्धा क्रिमिलेअर आहे 8 लाखाचा, नियम तेच आहेत जे ओबीसी नाही. त्यामुळं ज्या मराठा समाजाच्या लोकांना कुणबी म्हणून मिळत नाही त्यांना EWSची सवलत उपलब्ध आहे, त्यांना त्याचं आरक्षण घेण्याचा प्रयत्न आहे. पण सरसकट कुणबी झाले तर EWSच्या 10% आरक्षणावर मराठा समाजाला पाणी सोडावं लागेल. म्हणजेच याचा अर्थ आता जे जरांगेंचा जो दावा होता की मध्ये मातृसत्ताक पद्धतीने आम्हाला ते दिलं जावं ते शासनाने फेटाळलं, कारण कायदाच तसं नाही मुळात. हे झालं, मग आता त्यांनी सगळे शौर्य शब्दाचा आग्रह धरला. तर या शब्द समावेश केल्याने खरंच आरक्षण मिळणार आहे का? मुळात जे 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात ते खरंच सगळे 54 लाख तेवढे मिळणार आहे?
नाही, मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की अगदी पहिला आयोग मी सांगितलं तसं कालेलकर आयोग, मंडल आयोग, कुणबी शब्द होता. तर विदर्भात 90% हे कुणबी आहेत. ते पण गंमत आहे, तिथं 42 पोट जाती आहेत. म्हणजे किरमिरे नावाच्या एका लेखकांनी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केलाय. म्हणजे कसं तिरळे कुणबी, बावणे कुणबी, घाटोळे कुणबी हे मुख्यतः कुठे आहेत? चंद्रपूर, गडचिरोली ह्या आदिवासी भागामध्ये यांचा मोठा पट्टा आहे. हे मूळ कुणबी जाते, हे मूळ कुणबी जात. आता त्याच्यात गंमत अशी आहे की खानदेशामध्ये 80% लोक आहेत, कोकणामध्ये पण मोठ्या प्रमाणात कुणबी आहेत, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी मराठाचा निर्णय आला, आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कुणबी आहे. म्हणजे 54 लाख जे सांगितला जातो तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. नव्याने मराठवाड्यात जी मागणी झाली होती त्याच्यातनं साधारणपणे असं मानण्यात येतं की 28,000च कुणबी सापडलेले आहेत. परंतु ते मला असं वाटतं की ते स्थलांतरित आहेत, नोकरी, उद्योग, व्यवसाय निमित्त विदर्भ, खानदेशातले लोक त्यांनाच मिळालेले. तर तो जो विषय आहे मराठा कुणबी मराठाचा, त्याच्यातलं काही स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. कारण मराठा हा शब्द समूहवाचक आहे, म्हणून राष्ट्रगीतात येतो. पंजाब, सिंध, गुजरात आणि मराठा प्रदेशवाचक शब्द, आणि मराठा ही जात पण आहे, आणि ही जात पण असल्यामुळं त्याच्या पुढे कुणबी कसं आलं तर कुणबी परत जात आहे, आणि कुणबी हा व्यवसाय आहे शेती म्हणून. जसं कुंभार आहे, जसं लोहार आहे, जसं शिंपी आहे, जसं परीट आहे, सुतार आहे, तसंच कुणबी ही बाराबलुत्यातली एक जात आहे. तर मराठा समाजाचे लोक शेती करायचे, त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या पुढे कुणबी सुद्धा नोंदी झाल्या. आता त्या ब्रिटिश काळामध्ये आरक्षण काही नजरेसमोर नव्हतं. 1881 ते 1931 त्या काळामध्ये 5 वेळा जातीय जनगणना झालेली आहे सगळ्यांचीच, जी की आज एससी आणि एसटीची होतीच, कारण त्यांना आरक्षण मिळते घटनात्मक. पण आता लक्षात घेतलं पाहिजे की कुणबी जात आणि व्यवसाय, मराठा समूह आणि जात, असा हा सगळा गोंधळ आहे. त्यामुळे सरसकट सिद्ध करणं खूप अडचणीचं आहे. फक्त नशीबवान तेच लोक आहे की ज्यांची जात मराठा राहिली आणि व्यवसाय कुणबी लागला, त्यांना मराठा कुणबीचा लाभ मिळतो. मग आता जे निव्वळ मराठे आहेत त्यांना हे नवीन JR मुळे खरंच आरक्षण मिळणार आहे? नाही, नवीन अध्यादेशामुळं मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्यांना ईडब्ल्यूएसचा पर्याय खुला आहे. कारण यापूर्वी होता ना, नाही, तो होताच आहेच, परंतु मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न नारायण राणे समितीने केला, तो टिकला नाही हायकोर्टामध्ये. मारुती गायकवाडांनी 1063 पानाचा अहवाल दिला, परंतु तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही. त्याचं कारण खूप चांगलं आहे. कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की पहिला जो आयोग होता 1955चा कालेलकर आयोग, आणि दुसरा मंडल आयोग 1980चा, दोन्हीमध्येही मराठा समाजाचा समावेश नव्हता. देश 75 वर्ष पूर्ण करतोय आणि प्रगतीकडे चाललंय. त्यावेळेस पुढारलेला समाज मागासलेला जे आपल्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो याच्याबद्दल आक्षेप नोंदवले गेलेले आहेत. रिव्हर्स प्रक्रिया कशी होणार मग? नाही, आता काय खरं सांगू का की आपल्याकडे मूळ समस्या काय आहे? बेरोजगार ही मूळ समस्या आहे. देशामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलं की 40% तरुण बेरोजगार आहेत, शिकलेले आहेत पण नोकरी नाही, रोजगार नाहीये. दुसरं, खाजगीकरण आपल्याकडे आल्यानंतर शिक्षण प्रचंड महागलेलं आहे. म्हणजे PG to KG, म्हणजे लहान मुलांच्या प्रवेशापासून, डोनेशन पासून, इंग्लिश मिडियमला आपल्याला डोनेशन पण द्यावं लागतं, फीस जास्त आहे. म्हणजे आपण जर अभ्यास केला तर सरकारी कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फी जे आहे त्याच्या 5 पट खाजगीमध्ये, आणि शिवाय डोनेशन द्यावं लागतं. त्यामुळे शिक्षण परवडत नाही. खरी मागणी आत्ताच्या काळामध्ये अपेक्षित ही होती की खाजगी शिक्षण संस्था आणि सरकारी संस्था याच्यातलं फी स्ट्रक्चर सारखं असलं पाहिजे. आता नेमकी समस्या काय? उलट झाले, खासगी विद्यापीठात आता शिष्यवृत्तीच बंद करून टाकली. नवीन विधेयक आले, गेल्या अधिवेशनात मंजूर करून घेतलंय. याच्याकडे कोणीच काही बघत नाही. मूळ जिथं सगळ्यात मोठं हे झालं ते कोणी बघत पण नाही, कोणाला माहित पण नाही. नाही, खरं सांगायचं, शिक्षण आणि आरोग्य हे सेवा आहे आपल्याकडे या देशामध्ये. म्हणजे घटनेच्या तरतुदीप्रमाणे हे सेवामध्ये, पण आता आपण हे व्यापार करतो. म्हणजे शिक्षण हा धंदा झालेला आहे. एकेकाळ आपल्याकडे शिक्षणाच्या जे काही लोकांनी निर्माण केलं त्यांना शिक्षण महर्षी म्हटलं जातं, आता शिक्षण सम्राट म्हटलं जातं. या शब्दामध्ये सगळं अधोरेखित होतं. मला तुम्हाला नम्रपणे सांगायचंय की जर सरकारला खरंच इच्छा असेल तर शिक्षणाचं बजेट वाढवलं पाहिजे. खाजगी ज्या कॉलेजेस आहेत त्यातले 80% कॉलेजेस विकायला आहेत, कारण ते परवडत नाही, कारण 60% इनटेक आहे. फीचं स्ट्रक्चर 5 पट जास्त आहे, त्यामुळं मुलं तिथं कॉलेजला येत नाही. म्हणजे 40% जागा मोकळ्या. हा प्रश्न थोडं नंतर घेऊ. आज मुद्दा आरक्षणाचा आहे.
सरकारने आज जे आश्वासन दिलं ते खरंच तुम्ही म्हणता हे पॉसिबल नाही, मग ही शुद्ध फसवणूक नाही? नाही, ही 100% फसवणूक आहे. सरकार खरं बोलायला तयार नाही. मी गेली 3-4 महिने हे आंदोलन चालू असल्यापासून मी सांगायचा प्रयत्न करतोय की सरकार कुठल्याही कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण देऊ शकत नाही सरसकट आणि सगळ्या सोयऱ्यांना. कारण सुप्रीम कोर्टाचे पूर्वीचे जजमेंट्स तुम्ही जर बघितले, कारण कायद्याच्या कसोटीवर हे टिकत नाही. मला आपल्या नम्रपणे सांगायचं हे मायबाप सरकार आहे. लोकप्रिय निर्णय घेणे, लोकांच्या मागणीचा पाठपुरावा केला जातो, पाठपुरावा केल्यानंतर तो कायदा केला जातो. पण हे देश घटनेचा देश आहे. आपण आपल्याला स्वतःला कायदा लादून घेतलेला आहे. मग हा सगळा गुलाल उधळला तो काय? नाही, हे बघा, मला नेमकं माहीत नाहीये, परंतु आत्ता जे काही लोक आनंद साजरे करतात हा आनंद फार काळ टिकणार नाही. कारण कायदा बनवण्याचीच प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलं फार जटिल आहे. आणि ते केल्यानंतर पण जी न्यायालयीन प्रक्रिया आहे तिच्यातनं पण आपल्याला निश्चित कळेल. पण आता निवडणुका आलेल्या आहेत, म्हणजे मला शुद्ध फसवणुकीबरोबरच राजकारण डोळ्यासमोर ठेवून घडलेली ही घटना दिसते. म्हणजे कसं, जरा विस्कटून सांगा, कोणी बोलणार नाही या विषयावर, पण दादा मला खात्री आहे दादा निश्चितपणे सांगते, कारण समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून आपण हे ओपनली बोलतो. बरोबर नाही, गेल्या वर्षाचं तुम्ही जर राजकारण बघितलं तर महाआघाडी सरकार होतं, शिवसेना मुख्यमंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार होतं. ते सरकार पडलं, एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि ते बाहेर पडल्यानंतर भाजपने त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यावेळेस उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी एक नॅरेटिव्ह सेट केला होता, 50 खोके एकदम ओके. हा प्रचार इतका झाला होता की शेवटच्या मुलाला, म्हणजे गणपतीमध्ये डेकोरेशन होतं 50 खोकेने एकदम ओके, बैल पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर लिहिलं जात होतं 50 खोके, म्हणजे इतकं झालं होतं. पण हे परसेप्शन अजितदादा सरकारमध्ये इन झाले, मला वाटतं बऱ्यापैकी डायव्हर्ट झालं. नाही, अजितदादांचं सुद्धा असं आहे की राष्ट्रवादीत पण फूट पाडलेली आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की शिवसैनिकांना आणि मराठी समाजातल्या लोकांना, मराठी अस्मिता असलेल्या शिवसेनेवर जो अन्याय झालाय, कारण उद्धव ठाकरेंना चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालेलं नाही, तेच आता राष्ट्रवादी बरोबर पण घडणार आहे. म्हणजे पक्षाचं नाव आणि चिन्ह आदरणीय शरद पवार जे त्याचे संस्थापक अध्यक्ष त्यांच्याबरोबर राहणार नाही. आता हे सगळं वातावरण राजकीय दृष्ट्या फायद्याचं नव्हतं. सर्वे जे येत होते ते आत्ताचं जे सरकार आहे महायुतीचं, ते त्यांच्या विरोधात जाते सारखं लोकसभेला आणि विधानसभेला, आणि म्हणून फोडतोड आणि जोडचं राजकारण चाललं होतं. जसं हे आंदोलन सुरू झालं त्या दिवसापासून आजपर्यंत जर तुम्ही बघितलं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उंचवलेली दिसते. त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये शिवाजी महाराजांना स्मरून शपथ घेतली की मी मराठा समाजाला न्याय देईल, आणि त्याप्रमाणे आज त्यांनी तो अध्यादेश काढला. त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. आता काय आहे की राम मंदिराचा एक विषय तुम्हाला माहिती, 22 तारखेला मला पुन्हा जुन्या मूळ मुद्द्यावर आणायचं. म्हणजे हे जे आंदोलन आहे जरांगेंचं, हे पॉलिटिकली मोटिवेटेड होतं, हे तुमचा थेट आरोप येतं. 100% राजकीय दृष्ट्या याच्याकडे पाहायला पाहिजे. आंदोलनकर्ते प्रामाणिक आहेत का? प्रामाणिक आहेत. त्यांना आरक्षण पाहिजे का? आहे. परंतु त्यांचा वापर केला जातोय का या विषयाला संशयाला जागा आहे. आणि तशाच प्रकारचा आजचा निर्णय आलेला आहे अध्यादेश काढून की मुख्यमंत्र्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ करून घेतलेली. पण समाजाला खरंच काय मिळालं नाही. समाजाला काही मिळालं नाही, मिळणारही नाही. कारण 2 आहेत त्याच्यामध्ये. आपल्याकडे 90ला आरक्षण आलं, 91ला जागतिकीकरण खासगीकरण. दादा तुम्ही ह्या विधानावरून ट्रोल होऊ शकता, कारण गेली महिना 2 महिने आपण बघितलं, कोणी जर आंदोलनाच्या विरोधात बोललं तर भयंकर ट्रोलिंग सुरू व्हायचं, आणि आज त्याचा पीक पॉईंट आलेला आहे. तरी तुम्ही म्हणताय गुलाल उधळलाय राज्यभर, तुम्हाला माहिती जल्लोष झालाय आरक्षण मिळालं म्हणून, मिळणार म्हणून, पण तुम्ही म्हणता की मिळालंच नाही, मिळणारही नाही. याच्यावरून आता मग पुन्हा ट्रोलिंग सुरू होणार. नाही, मी कायद्याला डोळ्यासमोर ठेवून बोलतोय. हा देश कायद्याचं राज्य आहे, तसेच ती लोकशाही आहे. कायद्याचा अभ्यास केल्यानंतर आत्ताच नवीन एक 2023ला आदरणीय न्यायमूर्ती चंद्रचूड यांचं एक पुस्तक आलंय, आरक्षण जात आणि वर्ग. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णय कसे कसे घेतले, दिले गेले. आता त्या निकालांचा अभ्यास केलाय. मी अभ्यासक म्हणून बोलतोय. मी एक संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष म्हणून नाही, किंवा मराठा जातीचा प्रतिनिधी म्हणून नाही, आणि विरोधक म्हणून पण नाही. एक प्रामाणिकपणे मी स्वतः मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर हे आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं. आरक्षणामध्ये मी जसं आपण प्रश्न उपस्थित केले असे मला 72 प्रश्न विचारले गेले, त्या प्रश्नांची उत्तरं मी लिहिलेली.
आणि या उत्तरातनं अभ्यासाअंती माझं मत तयार झालेलं आहे. मराठा समाज मागासलेला आहे का, तर मराठी शूद्र, वर्णव्यवस्थेप्रमाणे शूद्र. म्हणजे मी माझा प्रामाणिक प्रयत्न हा कायद्याच्या कसोटीवर मराठा समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी आयुष्याची 30 वर्ष खर्च केले. 1993 पासून आजपर्यंत ज्यांना मला ट्रोल करायचं त्यांचं स्वातंत्र्य मी आबादीतच ठेवतो. आम्ही नेहमीच काही भूमिका प्रामाणिक मांडतो. पण माझा असा अनुभव आहे, जे लोक मला पहिल्यांदा विरोध करतात तेच नंतर कालांतरे म्हणतात की तुम्ही बरोबर आहे. असा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव. आजचा अनुभव काय आहे? आजचा अनुभव सकाळपासून असा आहे की न्याय मिळाला अशी भूमिका असलेले कार्यकर्ते मला सकाळपासून भेटलेले नाही. फोनवरनं असा प्रकारचा फोन येत गेले की आमची फसवणूक झालेली. म्हणजे दादा, तुम्ही याचा अर्थ एका अर्थाने धाडसाचं विधान करताय. भले ते वास्तवात असेल, पण सध्याचे आंदोलन भावनिक पातळीवर गेलेले आपल्याला माहिती आहे. तिथे भावनिक पातळीवर गेले थोडं सारासार विचारायची थोडं अडचण होते, पण तुम्ही ते मांडताय. जरा पुन्हा एकदा सर्वांसाठी समजून सांगा, खरंच काही मिळालं आहे का? नाही, हे बघा, अध्यादेश काढण्याची प्रक्रिया कशी असते की सरकारचं मंत्रिमंडळ एक आदेश काढतो आणि त्याप्रमाणे सरकार कारवाई करतं. 15 दिवसाच्या आत तो अध्यादेश कायद्यात रूपांतरित करावा लागतो. म्हणून 16 फेब्रुवारीला आपल्याकडे अधिवेशन घेतले. अधिवेशनामध्ये 2/3 बहुमताने महायुती जरावर संख्याबळाजवळ ते होणार, समजा करून घेणार, कारण सरकारकडे संख्याबळ आहे. पण पुढे कायद्याच्या कसोटीवर म्हणतो मी. नाही, मी आपल्याला आदरणीय कैलासवासी विमल मुंदडांचं उदाहरण का दिलं की त्यांना आरक्षण मिळत होतं, त्या मागासवर्गीय होते, पण त्यांना जो जन्माला मूल आलेले त्याला वडिलाची जात लागली होती. म्हणजे सरसकटचं नाही होत. आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. मी तुम्हाला सांगू का, पूर्वीचे आयोग, आणि एक लक्षात घ्या की मराठा कुणबी म्हणून अनेक लोकांनी ज्यावेळेस काढले, म्हणजे पुण्यामध्ये 12 नगरसेवक यांनी कुणबी सर्टिफिकेट काढलं होतं. त्याच्यापैकी एक पुण्याचे महापौर सुद्धा झाले. तर हे पूर्ण प्रक्रियेमध्ये मी त्याचा साक्षीदार आहे. पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया झालेली आहे. हायकोर्टापर्यंत आम्ही गेलो. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द व्हावं म्हणून ओबीसी वर्गातल्या अनेक लोकांनी प्रयत्न केला, कारण ओबीसींवर अन्याय होतो, कारण त्यांच्या प्रतिनिधीवर घालव. म्हणून अशा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलो आहे, अभ्यास केलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा, कायद्याचा, घटनेचा अभ्यास केल्यानंतर मी हे सांगतो की हा अध्यादेश कायद्यात जरी रूपांतरित झाला तर कायद्याच्या कसोटीवर तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकत नाहीये. ही शुद्ध फसवणूक आहे. हे कधीतरी सत्य आज सांगायचं किंवा वर्षांनी सांगायचं, पण वर्षांनी सांगायला काही ती भविष्यवाणी थोडीच आहे. आज जे कागदावर दिसतंय, जर सरकारचा प्रामाणिक हेतू असला तरी 50% वर जर त्यांना आरक्षण द्यायचा प्रयत्न त्या न्यायमूर्ती शुक्रेंच्या माध्यमातून करत असतील तर ते सुद्धा टिकणार नाही. आरक्षणाच्या मर्यादा 50% आत आहे. आणि ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण, ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन येतो, तो वर्ग नाहीये, सेक्शन आहे. तर त्यामुळं 10% आरक्षण मिळतंय मराठा समाजाला, आणि त्यातलं जवळपास 8.5% लाभ मिळालेला आहे. तुम्ही समाजाला काय आवाहन कराल? मी समाजाला सांगल की ज्यांना 1967 पूर्वीचं कुणबी सर्टिफिकेट मिळते त्यांना जर वाटत असेल ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घ्यावा तर त्यांनी घ्यावा. परंतु ओबीसींना जो आरक्षणाचा लाभ मिळतो शिक्षण आणि नोकरीमध्ये, तोच ईडब्ल्यूएस मध्ये पण मिळतो. पण राजकीय महत्वाकांक्षा असेल स्थानिक स्वराज्य संस्थेची, परंतु ओबीसीचं महाराष्ट्रातलं ओबीसीच्या राजकारणाचं आरक्षणाला स्थगिती आहे, कारण जनगणना आणि क्वांटिफाईड डाटा हे आता सध्या थांबवलेलं आरक्षण आहे. राजकीय आरक्षण, राजकीय आरक्षणाचा लाभ मिळत नाही. काही लोक म्हणतात की मराठ्यांना ओबीसी मध्ये राजकीय आरक्षणासाठी जायचंय, तर ते आता स्थगित आहे. आणि ईडब्ल्यूएस मध्ये ओबीसीच्याच नियमाप्रमाणे शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण मिळतं, आणि ते 10% आहे. हे 19% 380 जाती आहेत, त्यामध्ये 92.5% मेरिट आहे शिक्षणामध्ये. ते काही सोपं नाही. जरी ओबीसी झाला तरी मी तुम्हाला सांगतो की 923 जाती रोहिणी आयोगाने आयडेंटिफाय केल्या की ओबीसी त्या 1990 पासूनच आहे, परंतु त्यांना शिक्षण, नोकरी आणि राजकारणात आजपर्यंत प्रतिनिधित्व नाही. आणि पुढचा जो धोका दिसतो पूर्ण सरसकट कुणबी मराठा ओबीसी मध्ये जाण्याचा, तर रोहिणी आयोगाच्या शिफारसीप्रमाणे 4 कॅटेगरी होणार. आणि ज्या त्यातल्या टॉपच्या जाती आहेत, वरच्या जाती आहेत, त्यांना 3 ते 4% मिळणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुणबी, माळी, आणि मराठा सरसकट गेला तर तो तेली, तर त्यांना 3-4%च मिळणार आहे. ती स्पेस फार कमी होणार आहे.
मला असं वाटतं की आपण सत्य स्वीकारलं पाहिजे. ईडब्ल्यूएस समाधानकारक मिळते आणि खुल्या वर्गातल्या 40% म्हणून तुम्ही या आरक्षणाच्या आंदोलनापासून लांब होतात. नाही, मी खरंच सांगतो की 2016ला 58 मोर्चे निघाले आणि 58 मोर्चे निघाल्यानंतर 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले. मी मराठा क्रांती मोर्चावर पुस्तक प्रकाशित केलं. मला असं वाटत होतं की संख्याशास्त्र महत्वाचं असतं, म्हणजे ज्यांची लोकसंख्या जास्त, ज्यांचा दबाव जास्त त्यांना न्याय मिळतो. पण मराठा क्रांती मोर्चानंतर न्यायमूर्ती मारुती गायकवाडांचा आयोग आला, त्यातनं एसीबीसी हे आरक्षण मिळालं 16%चं, ते रिवाईज झालं हायकोर्टामध्ये 11-12% झालं, पण सुप्रीम कोर्टामध्ये अंतिमता ते रद्द झालं. पण 19 मध्ये ईडब्ल्यूएसचं आरक्षण आलं, ज्याला घटना दुरुस्ती करण्यात आली, सुप्रीम कोर्टात ते टिकलं. जे सत्य आहे, जे वास्तव आहे, जे घटनेला मान्य आहे, ते समाजाला सांगण्याचं मी धाडस करतो. समाजाची दिशाभूल करणं, त्यांची फसवणूक करणं, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला ते पटत नाही. म्हणून मी सत्य सांगायचा 1918 पासून 2018 पासून सातत्याने प्रयत्न करतोय आणि आम्ही आता सध्या आरक्षणाच्या पलीकडे अर्थकारणाची चळवळ चालवतो. नाही, ते तर मला माहितीच आहे दादा, तुमचं इथून पुढे मी उद्योजकांचे तुम्ही काम करता. पण मुद्दा असा आहे, समाज भाबडा आहे. समाजाला वाटतं आरक्षण मिळालं आपले सगळे प्रश्न सुटतील, म्हणून हा समाज सगळ्या जरांगेच्या पाठीमागे उभा राहिला. आपण बघितलं किती लोकसंख्येनं किती ताकदीनं उभा राहिला. पण आजच्या ज्या अध्यादेशातून मुळात प्रश्न हा मराठवाड्यासाठी सुरू झाला होता. विदर्भात बऱ्यापैकी कुणबींसाठी मिळतात, पश्चिम महाराष्ट्रात मिळतात, कोकणातले मराठी कुणबीसोबत जायला तयार नाहीत, तिथला एकही नेता बोलत नाही. राहिला प्रश्न मराठवाड्याचा. मराठवाड्यात खरंच कुणबी सटविणं तेवढं ज्या आजच्या अध्यादेशाचा काही फायदा होणार आहे का? नाही, कारण जो आकडा उपलब्ध आहे तो 28,000चा आहे आणि 28,000 लोकांना न्याय मिळाला, तरी पण त्यांच्या घरामध्ये त्या सर्टिफिकेट मिळाल्यानंतर नोकरीसाठी, शिक्षणासाठी कुणीतरी मुलगा पाहिजे, लाभधारक पाहिजे ना. म्हणजे सगळ्यांना सरसकट मिळालंही, परंतु लाभधारक घरात नसेल त्या सर्टिफिकेटचा तर काय फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, कुणबी म्हणून मिळालं तरी 8 लाखाची क्रिमिलेअरची मर्यादा आहे. म्हणजे सरसकट जरी म्हटलं तरी 50%पेक्षा जास्त मराठा समाज तसाच ईडब्ल्यूएस याच्यातनं बाहेर जातो. कशातनं 50% बाहेर का जातो, तर त्याची क्रिमिलेअरची मर्यादा आहे. जरांगे जो दावा करतात 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत, गुन्हेले 5 जरी धरू 4 धरू तर 2.5 कोटी मराठ्यांना आरक्षणच जातोय असा त्यांचा दावा आहे. हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? नाही, हे खरं नाहीये. आणि हे खरं नाहीये तर ते सांगितलंच पाहिजे ना. कारण मराठा आणि कुणबी या एक आहेत का? मग या सगळ्या आंदोलनादरम्यान मला हाच प्रश्न विचारायचा तुमच्यासारख्या समाज धुरीणांना, कुणी समोर येऊन बोलत नव्हतं का? ट्रोलिंगची भीती होती? एकही मोठा अभ्यासू नेता पुढे आला नाही, कारण शेवटी आंदोलन भावनिक पातळीवर गेलं का मग पुढचं बोलायची सोयच राहत नाही. एक लक्षात घ्या, एक सामाजिक दबाव होता आणि समाजातल्या मोठ्या वर्गाला आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु मी आपल्याला प्रामाणिकपणे आशा आकांक्षात उतरल्या नाही उतरल्या. परंतु आपल्याला सांगतो की मी गेली 2.5-3 महिने सातत्याने मुलाखती देतोय, लेख लिहितोय आणि याच्यातनं मी सांगायचा प्रयत्न करतोय. परंतु आता बऱ्याच लोकांना वाटत होतं की अशा प्रकारचं आक्रमक आंदोलन यशापर्यंत जाईल. निश्चितच आपण हे म्हणतो की अध्यादेश निघालेला आहे, पण ती पुढची जी प्रक्रिया आहे ना ती मला अवघड आणि जटिल दिसते. मग ह्या आंदोलनात मिळालं का? मला खरंच सांगता येत नाही, कारण जे मिळतंय ते आधीपासूनच मिळतंय. 1967 पूर्वीचं कुणबी मराठा आणि दुसरं जे महत्वाचं आहे ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण. नव्याने काय परत काय मिळू शकतं? सगळे सोयरे या शब्दाचा जास्त आग्रह होता त्यांचा, तो इन्क्लूड झालाय, त्यांनी काहीतरी मिळेल ना? नाही, सगळे सोयरे हा कायद्याच्या कसोटीवर शब्द तपासायला लागतोय असं ऍडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणतात. म्हणजे कायद्यात हा शब्दच बसत नाहीये. नातेवाईक म्हणू शकतो, हा शब्द असू शकतो, पण सगळे सोयरे हा भावनिक शब्द, तो ग्रामीण भाषेतला शब्द आहे. सोयरे धायरे म्हटलं तरी पण तो कायद्यात बसत नाही ना. शेवटी कायद्याची स्वतःची एक भाषा आहे, त्याच्यामुळे सोयरे धायरे हा शब्द कायद्यात बसत नाही असं उज्ज्वल निकम साहेब म्हटले. त्याला कायद्याच्या कक्षात बसवलं तरी पण जुने जे काही तुम्हाला मी सांगितले की खुल्या वर्गातला पुरुष आणि मागासल्या वर्गातली स्त्री यांचा विवाह झाला तर मागासल्या वर्गातल्या स्त्रीला लाभ मिळतो पण खुल्या वर्गाला मिळत नाही. उलट केलं आपण, मागासल्या वर्गातला पुरुष आणि खुल्या वर्गातली स्त्री हा जरी विवाह झाला तर मागासलेल्या वर्गातल्या पुरुषालाच आरक्षणाचा लाभ मिळतो. म्हणून पहिलं मी जे सांगायचा प्रयत्न करतोय की मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करावा लागेल. मी मराठी शूद्र पुस्तक लिहिलं. शिवाजी महाराज शूद्र, तुकाराम महाराज शूद्र, शाहू महाराज शूद्र,
प्रतापसिंग महाराज शूद्र, सयाजीराव गायकवाड शूद्र, हा संघर्ष इथं झालेला आहे. सामाजिक मागासले पण सिद्ध केल्याशिवाय आरक्षण नाही हे उघड सत्य, बरोबर नाही, त्याचा आधारच तो आहे ना मूळ. म्हणजे आरक्षणाचा आधारच सामाजिक मागासलेपणा आहे. त्यामुळे त्याच्यात मराठा बॅकडोर एंट्रीने जो प्रयत्न झाला कुणबी बनून आत जाण्याचा तो सफल झाला की नाही? नाही, बॅकडोर म्हणता येणार नाही, कारण कुणबी आहेतच. जे आहेत ते आहेत, पण पुरावाच बाकीचे जे सगळे स्वरे आहे, शब्द कुणब्याचा पुरावाच आहे. परंतु ज्यांना मिळत नव्हतं, म्हणजे 19 पूर्वी वेगळी गोष्ट होती. आम्ही त्या आंदोलनात सहभागी होतो, कारण 19 पूर्वी कुठल्याच आशा दिसत नव्हत्या. 19 नंतर ईडब्ल्यूएस मिळायला लागलं 10%. त्याच्यात मराठा समाजाला संधी मिळाली का तेही उपलब्ध झालेले. शिक्षण आणि नोकरीत 7.5%, 8.5%. मग अशा स्थितीमध्ये आरक्षणावर किती अवलंबून आहे? मला एक नम्रपणे सांगायचंय की भारतामध्ये एकूण नोकऱ्या सरकारी 3.7%, 3.7%. त्याच्यात पण खाजगीकरणातनं आता रेल्वेचे स्टेशन्स खाजगी दिलेत, विमानतळ दिले, कोल माईन्स दिल्या, आणि टप्प्याटप्प्याने आता कंत्राटी पद्धतीने भरतीचा जो GR काढला सरकारने, आता माघारी घेतला, तो रद्द करावा लागला. म्हणजे शिक्षणात असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती, आता कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरती. जर खाजगीकरणातनं अशा प्रकारच्या नोकऱ्या दिल्या जातील तर त्या मेरिटवरच असतील, त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. आणि म्हणून खरंच नोकऱ्या आज किती आहेत? आता 2014ला देवेंद्र फडणवीस सत्तेत आले, त्यांनी सांगितलं 76,000 लोकांची भरती करू. आता 9 वर्ष झाले ते सत्तेत येते, मध्ये 2.5 वर्ष नव्हते समजा, परंतु आता परत ते सत्तेत आले. अजून कुठं भरले 76? मुळात काय प्रश्न आहे की सरकार काय नव्या नोकऱ्या काढत नाहीये आणि खाजगी उद्योग येत नाहीये. सततचं आंदोलन, सततच्या दंगली आणि सततची अस्वस्थता याच्यामुळं परदेशात आता डाऊला जाऊन आले मुख्यमंत्री, परंतु खरंच गुंतवणूक किती आहे का? तर महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येत नाही. आणि यायचा कोणी प्रयत्न केला तर जैतापूरचं प्रकरण बघा, अजून जागाच मिळत नाही. आपलं थोडं विषयांतर होते, पण बरोबर आहे, पण तो आरक्षणाशी संबंधित विषय ना. हे बघा, मूळ प्रश्न काय? शेतकरी आत्महत्या करतो, त्याचं कारण अर्थकरण आहे. आरक्षण का मागितलं जातं? तर परवडत नाही शिक्षण, नोकरी मिळत नाही, परत अर्थकरणच आहे. बेरोजगारी पण अर्थकरण आहे. सगळ्याचं मूळ कारण हे अर्थकारणात असल्यामुळं जर तुमच्याकडे उत्तम पैसे असतील आणि तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही दर्जेदार शिक्षण घेऊ शकता. मुळात मुद्दा असा आहे दादा, मग हे आंदोलन फक्त एका महाराष्ट्रात नाही झालं प्रगत समाजाचं आरक्षणासाठीचं, राजस्थानमध्ये झालं, आपल्याला माहिती आहे, हरियाणामध्ये झालं, पंजाबमध्ये. पण शेवटी मग सरकारने त्याच्यावर तोडगा म्हणून ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणलं, महाराष्ट्रातही स्वीकारलं गेलं. पण पुन्हा एकदा महाराष्ट्रात हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन एकदम तीव्र ताकदीनं उभारलं, त्यातनं मिळालं काय? याने खरंच सांगू का, काहीही मिळलं असं का नाही असं मी आज म्हणणार नाही. अध्यादेशातनं सरकारने आशा पल्लवित केलेत, परंतु ती जी परत परत मी सांगायचा प्रयत्न करतोय की कायदा बनवणं आणि तो कायदा सुप्रीम कोर्टात टिकवणं ही खरी परीक्षा आहे. आज आपल्या लोकांना आनंद झाला का? तर सगळ्यांनाच आनंद होईल, परंतु मिळालंच पाहिजे, त्या मते सर्वच आहेत, पण ते टिकणारं पाहिजे. नाही, पण टिकू शकत नाही ना. हे बघा, 50% वर आरक्षण जाऊ शकत नाही. आहे त्या 19% ओबीसीचा प्रचंड विरोध आहे आणि आहे त्याच्यामध्ये मुळातच प्रचंड गर्दी आहे. 380 जातींची मेरिट 92.5% आहे. म्हणजे आपण जे पण काही प्रयत्न करतोय ते प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजे. म्हणून मी आपल्याला विस्ताराने सांगतोय की आरक्षणाची मागणी का होती, तर आर्थिक दुर्बलता हे मुख्य कारण आहे. म्हणजे त्यात जमिनीचं तुकडेकरण झालं सगळं, शेती परवडत नाहीये, शेतीची नापिकी असेल, शेती परवडत नाहीये, शेती नापिकी आहे, शहरीकरण 60% झालेलं आहे. पण सगळ्याचं मूळ अर्थकरणच आहे आणि बेरोजगारी आहे. जर आर्थिक दुर्बल आहे तर मग काय काय केलं पाहिजे सरकारने? तर शिक्षण हे दर्जेदार, अफोर्डेबल आणि क्वालिटी आणि आरोग्य मोफत दिलं पाहिजे चांगलं. म्हणजे हे झालेलं आहे ना दिल्लीमध्ये. केजरीवाल सरकारने जे काही मोहल्ला क्लिनिक काढले किंवा शाळा खाजगी म्हणजे खाजगीच्या दर्जाच्या सरकारी बनवल्या, तर हे महाराष्ट्र सरकारला करता येऊ शकतं ना. मला नम्रपणे आपल्याला सांगायचे की आरक्षणाच्या पलीकडं हेच आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला अधिकार आहेत आणि ते स्पष्टच आहे की शिक्षणाचं बजेट वाढवणं आणि सगळ्यांना. हे लॉंग टर्म उत्तरं झाली. पण आता मी दादांना हा इंटरव्ह्यू एवढं लांबलचक लांबला, मी खरं तर मी अनेकांना तो कंटाळवाणा, पण हे सविस्तर सांगणं गरजेचं होतं समाजाला, कारण आज सगळीकडे जल्लोष सुरू आहे. पण दादांच्या म्हणण्यानुसार खरंच काही मिळालं का? तर त्यांचं उत्तर नाही असं आहे. अर्थात ट्रोलिंगही होईल यावरनं आम्हा दोघांचं कदाचित, पण सत्य हे कुठेतरी समाजाला सांगितलंच पाहिजे.
अर्थात पण अजूनही आम्ही दोघे आशावादी आहोत, हे कायद्याच्या कसोटीवर टिकलंच पाहिजे, कारण समाजाला आरक्षणाची गरज आहे. समाजात आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, जमिनीचे तुकडेकरण झालेलं आहे, म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे. आशा करूया हा अध्यादेश कोर्टात टिकावा. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.